जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः आठवड्याला सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला होत असून त्यामध्ये सैनिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी जात असून या प्रकाराला केंद्र सरकारमधील गृह खाते जबाबदार असून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने प्रताप चव्हाण, दत्ता वानकर, महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन पार पडले। देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सेना दलातील अनेक सैनिकांवर अतिरेक्यांचा हल्ला झाला। त्या निष्क्रिय केंद्र सरकार आणि निष्क्रिय गृहमंत्री असलेल्या देशाच्या पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही या 4 पुतळा हुतात्मा स्मारकाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी केंद्र सरकारचा निषेध तर करतो, परंतु आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने हल्ले होत असतील तर या सरकारला खाली घेतल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही आणि आगामी काळामध्ये असंच जर होत असेल तर आम्ही सुद्धा या सैनिकांच्या बाजूने लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सज्ज आहेत। भारताचे बोलगेवढे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदीनंतर देशात कुठेही हिंसाचार होणार नाही, परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडे 3 AK-47 काल सापडल्यात आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीरमध्ये सांडत आहे। 370 झालं, अमुक झालं, तमुक झालं, परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार हा आमचा सवाल आहे। G20 झाल्यानंतर जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली, मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले, तर हे प्रधानमंत्री स्वतःवर फुलं टाकून घेत होते। अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही। माझ्या भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे, सोलापुरातली सत्ता तर उलटवली, परंतु जोपर्यंत देशातला हा असला बोलगेवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही व नागरिकांचे देखील प्राण सुरक्षित राहणार नाही। आणि शिवसेना आज रस्त्यावर उतरले या गोष्टीचा निषेध करण्यासाठी। आज ते तथाकथित भक्त कुठे गेले, जय श्रीराम म्हणणारे, त्यांच्या तोंडात श्रीराम आहे परंतु आमच्या मनात श्रीराम आहे। त्यामुळे आम्ही श्रीरामाचं नाव घेऊन जेव्हा आम्ही तलवारी किंवा बंदुका घेऊन आम्ही सीमेवर जाण्यासाठी सुद्धा शिवसेना घाबरणार नाही। या प्रसंगी भारत माता की जय, गृहमंत्री हाय हाय, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा देऊन गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला। अमित शाह अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे अमित शाह राजीनामा दो। या प्रसंगी बाळासाहेब गायकवाड, रेवण पुराणिक, संदीप बेळमकर, विजय पुकाळे, अमित भोसले, कृष्णाभाऊ सुरवसे, ओंकार चव्हाण, संतोष सुपाते, राजेंद्र केंबळे, जर्गीस मुल्ला, सनी पवार, सागर चव्हाण, अमित भोसले, समर्थ चुंबळकर, शुभम घोलकी, सचिन कोटे, योगेश बेळमकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।